नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण 2-3 दिवसापूर्वी चॅनलवर व्हिडिओ केला आणि त्या माध्यमातून सांगितलं, की आपण आपल्या चॅनलवर लाईव्ह नित्यसेवा स्वामींची जी घरी सगळ्यांची होत नाही, तर ती आपण सामूहिकरित्या चॅनलला सुरू करत आहोत 1 तारखेपासून म्हणजे उद्यापासून 1 जानेवारीपासून. तर त्या सेवेसंबंधी ते काय असणार आहे आणि कशी असणार आहे, सगळे प्रश्नांची उत्तरं मी आज देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे, मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. जसं की आपल्याला ही लाईव्ह जी नित्यसेवा आहे स्वामींची ती का करायची, का जॉइन करायचंय हे मी सांगेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट या लाईव्ह नित्यसेवेमध्ये आपण काय-काय करणार आहोत, म्हणजे नेमकी काय सेवा आपण करणार आहोत ते मी सांगतोय. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे, तर या उद्यापासून सुरू होणाऱ्या सेवेसाठी आम्हाला काय-काय साहित्य लागणार आहे किंवा काय पूर्वतयारी आपण आज करायची आहे, ते देखील सांगणार आहे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की सेवेची वेळ म्हणजे सेवा किती वाजता दररोज असणार आहे, हे मी सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण ऐकायचा. चॅनलवर प्रथम असणार आहे तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण उद्यापासून जेव्हा ही सेवा लाईव्ह सुरू होणार आहे, त्यावेळेस सबस्क्राईब केलं असेल तरच तुम्हाला लाईव्ह सेवेचं नोटिफिकेशन येईल आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून आधी सबस्क्राईबचं बटन दाबा. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचंय, मी एक-एक प्रश्नाचे सगळे उत्तर देतो. पहिली गोष्ट, की ही जी लाईव्ह नित्यसेवा आहे ती आपल्याला का जॉइन करायची? बघा लक्षात घ्या, आपण ही जी लाईव्ह नित्यसेवा सुरू करतोय, ही दिंडोरी प्रणीत परमपूज्य गुरु माऊलींनी प्रेरित केलेली आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना साठी उपलब्ध करून दिलेली ही अतिशय दिव्य आणि पराकोटीची ही सेवा आहे. तर ही सेवा का करायची असते याचे मी आत्ता 2च उत्तर देतोय. अगदी थोडक्यात. ही सेवा आपल्याला पहिली गोष्ट करायची आहे, कारण की आपल्याला जर आपलं प्रारब्ध पुसून सर्वार्थाने म्हणजे सर्व दिशांनी सुखी जीवन जर पाहिजे असेल ज्याला, तर त्याने ही सेवा करायची आहे. आणि दुसरी गोष्ट, ही सेवा करायची आहे जन्मसार्थकी लावण्यासाठी. ठीक आहे. आता मी याच्यावर फार एक्सप्लेन नाही करत. याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ प्रत्यक्ष घेऊन येणार आहे. आज किंवा उद्या तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. तर लाईव्ह नित्यसेवा का जॉइन करायची असं मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट बघा, ही सेवा काय आहे आणि या सेवेमध्ये आपण काय-काय सेवा सामूहिकरित्या करणार आहोत. तर या सेवेमध्ये, लाईव्ह सेवेमध्ये आपल्याला माऊलींनी सांगितल्याप्रमाणे 3 अध्याय जे असतात स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ काय आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. या प्रकाराचा हा छोटासा ग्रंथ असतो. याच्यातले क्रमशः 3 अध्याय आपण दररोज वाचतो याच्यामध्ये. ठीक आहे. 1, 2, 3 आज वाचले तर उद्या पुढचे 3 म्हणजे 4, 5, 6 अशा प्रकारे 3-3 अध्याय दररोज वाचत चालतो. 21 अध्यायांचा ग्रंथ असतो. 7 दिवसात याचं एक पारायण पूर्ण होतं आणि पुन्हा 8व्या दिवशी आपण पहिल्या ग्रंथापासून सुरू करतो. पहिल्या अध्यायापासून सुरू करतो. 3 अध्याय आपले वाचून झाले, की त्याच्यानंतर आपण 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सामूहिकरित्या जप करणार आहोत. ठीक आहे. 11 माळ जप झाला, की त्याच्यानंतर 1 माळ कुलदेवतेचा, कुलदेवीचा म्हणजे देवी भगवतीचा, जी कोणती तुमची देवी असेल, सगळ्या कुलदेवतांचा एक मंत्र आहे आणि त्याला आपण नवार्णव मंत्र म्हणतो. तर त्या नवार्णव मंत्राचा 1 माळ आपण सगळे सामूहिकरित्या जाप करणार आहोत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा असतो नवार्णव मंत्र. याच्याने आपली कुलदेवीची सेवा रुजू होते. त्याच्यानंतर ते झालं, की शेवटी आपण 1 माळ गायत्री मंत्र आपले सगळे जे काही दिवसभरातनं झालेली पाप कर्म असतात आणि आतापर्यंत आपल्या खात्यावर म्हणजे आपल्या कर्मानुसार आपल्या जे काही पापाचा बॅलन्स आहे, तो या 1-1 माळ गायत्री मंत्राने रोज तो थोडा आपला कमी होत जातो. तर गायत्री मंत्र 1 माळ जाप झाला, की सगळ्यात शेवटी सेवेच्या आपण 1 वेळा कालभैरवाष्टक महादेवांचं म्हणून आपली दिवसाची सेवा आपण संपवणार आहोत. तर हा जो क्रम आहे, याच क्रमाने आणि याच पद्धतीने ही सेवा अखंड आपण रुजू करणार आहोत. 3, 4, 5, 6 महिने जर ही सेवा अखंड रुजू केली, मी तुम्हाला सांगत नाही तुमच्या जीवनात काय चमत्कारिक बदल घडतील आणि तुमच्या मानसिकतेत किती बदल होणार आहे, हे तुम्ही स्वतः अनुभवणार आहे. ठीक आहे. काय काय सेवा असणार आहे ते सांगितलं. त्याच्यानंतर या सेवेसाठी तिसरी गोष्ट पूर्वतयारी म्हणजे साहित्य वगैरे काय-काय. या सेवेला तुम्हाला आज म्हणजे तयारी करून ठेवायची 4च गोष्टी लागणार आहेत. काय-काय लागणार आहे? तर सगळ्यात पहिले तर स्वामी चरित्र हा जो ग्रंथ दिसतोय, हा स्वामी चरित्र ग्रंथ तुम्हाला लागणार आहे. कुठे भेटेल स्वामी चरित्र? केंद्रावर भेटणार आहे. दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रावर मिळणार आहे किंवा तुम्हाला इतर कुठून धार्मिक पुस्तकांच्या स्टॉलवर देखील मिळतो बाहेर. पण केंद्रावर सहसा मूळ किमतीत मिळतो. बाहेर ₹1-2 जास्त असतात. कुठूनही आणा, तुम्ही स्वामी चरित्र उपलब्ध करा. बरं, आता लगेच तुमच्याकडे स्वामी चरित्र नसेल तरी काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही सेवेला जॉइन व्हा उद्यापासून. सेवा ऐका, जाप जो असेल तो सामूहिकरित्या करा आणि जेव्हा तुमच्याकडे पुस्तक येणार आहे,
त्यावेळेस ज्यांच्याकडे स्वामी चरित्र सारामृत आहे, तर जेव्हा मी वाचतोय ही सेवा तुम्हाला सोबत करायची आपल्याला सर्वांना. जेव्हा मी अध्याय पठण करतोय, तेव्हा माझ्यासोबत तुमच्या घरी तिथे तुम्ही पठण करायचं आहे. अगदी त्याच आपण ओळ आपण सर्व एकत्र वाचणार आहोत. ते 3 अध्याय वाचून झाले. ज्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांनी ऐकायचंय, लवकरात लवकर ग्रंथ घेऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा जाप करेल त्यावेळेस तो जाप सेम टाईम तुम्हाला तुमच्या घरी करायचा आहे. याला सामूहिक सेवा म्हणतात. ठीक आहे. तर ही सामूहिक सेवा. तर तुम्हाला काय लागणार आहे? स्वामी चरित्र ग्रंथ लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जापसाठी जापमाळ लागणार आहे. तुळशी माळा घेऊ शकता तुम्ही, ती पण केंद्रावर मिळते, मठात पण मिळून जाईल. कुठल्याही धार्मिक स्टॉलवरती तुम्हाला मिळून जाणार आहे एक 15 ते 20 रुपयाला. ती जापमाळ आणि तुमच्याकडे आधीच असेल तर उत्तम, काही प्रॉब्लेम नाही, तिच्यावर करू शकतात. तिसरी गोष्ट तुम्हाला नित्य सेवा ग्रंथ लागणार आहे, जो दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रावरच भेटतो. पुन्हा एकदा सांगतो, नसेल तर काय हरकत नाही. तुम्ही 2, 4, 8, 10 दिवसात मागू शकतात. सेवा जॉइन करा आमच्यासोबत तुम्ही, म्हणजे सामूहिकरित्या आपण म्हणू शकतो. नित्य सेवा ग्रंथ आणि चौथी गोष्ट तुम्हाला लागणार आहे बसायला आसन. जी सेवा आपण ही करणार आहे, तर त्या सेवेने आपल्या शरीरामध्ये एक सात्विक ऊर्जा निर्माण होत असते. तर ती सात्विक ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण झाल्यानंतर ती जर तुम्ही सरळ जमिनीवर बसलेले आहे, तर ती जसं आपण अर्थिंग म्हणतो ना, करंटला अर्थिंग दिली की ती जमिनीत जाते. तर ही ऊर्जा जी असते, आध्यात्मिक ऊर्जा, जशी विद्युत ऊर्जा असते तशी ही पण आध्यात्मिक ऊर्जा असते, शरीरात निर्माण होते. सरळ जमिनीवर बसले तर तुमची निर्माण झालेली ऊर्जा पुन्हा जमिनीत मिळून जाणार आहे आणि तुमचं केलेली जी सेवा आहे तिचा काही उपयोग होणार नाही. तर ती सेवा केल्याची जी ऊर्जा आहे, आध्यात्मिक ऊर्जा, ती आपल्याला आपल्यामध्ये साठवायची आहे. तिला थांबून ठेवायचं. म्हणून आपण खाली आसन घेतो बसायला, म्हणजे जमिनीशी आपला संपर्क नाही झाला पाहिजे. तर खूप महत्त्वाचे आसन कोणतं असायला पाहिजे, काय याच्या बाबतीत चिंता करू नका. कुठलंही आसन तुमच्याकडे जे असेल, कापडी आसन असेल, लोकरचं असेल, काही असेल, बसायला खाली आसन घ्या. चटया असतात आपल्या घरी, त्या वापरा. ठीक आहे. तर या 4 वस्तू साहित्य म्हणून, पूर्वतयारी म्हणून करून ठेवायच्या आहेत मॅनेज. आजच्या आज करून ठेवायचं आहे. उद्यापासून आपण सेवा सुरू करतोय. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आणि महत्त्वाचा सांगतो, की या सेवेची वेळ काय असणार आहे? तर बघा, याच्यावर मी खूप विचार केलेला आहे आणि मागच्या वर्षी जी सेवा मी राबवली होती, तो हाच विचार करून राबवली होती, की जेवढ्या माझ्या बंधू-भगिनी म्हणजे महिला, पुरुष सेवेकरी जेवढे सगळे असतील, सगळ्यांच्या हिशोबाने सगळ्यांना जमेल आणि सगळ्यांना सोयीस्कर पडेल असाच टाईम ठरवावा लागतो. दिवसभर सर्व पुरुष असतील किंवा महिला मंडळी सर्व आपल्या कामात असतात आणि विशेष करून सायंकाळी जर म्हटलं तर काही जणांचं म्हणणं होतं सायंकाळी, पण कसं आहे, सायंकाळी महिला वर्गाला म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या फार असतात. स्वयंपाक असतो, मुलांचं बघणं, हे ते, बऱ्याच जणांचे मिस्टर घरी येतात कामावरनं, तर ते बघणं सगळं असतं. तर सायंकाळची वेळ अजिबात ठीक नाहीये. तर सगळ्यांना निवांत जे होतं, की सगळे आपण घरी आलो, दिवसभरातले कामं वगैरे झाले, जेवण वगैरे संपवून रात्री आपण निवांत होतो. त्यामुळे ह्या सेवेची वेळ आपण रात्री 10 वाजता ठेवलेली आहे. दररोज रात्री शार्प 10 वाजता, आता याच्यात 1 मिनिटं इकडे-तिकडे होत नाही. दररोज 10 वाजता रात्री आपली सेवा ही आपल्या स्वामी 24 या चॅनलवर सुरू होणार आहे आणि ती एकाच वेळेस एकसाथ सगळ्यांची सुरू होणार आहे. तर 10 वाजता आपली सेवा दररोज तुम्हाला जॉइन करायची. कशी जॉइन करायची? आता हे महत्त्वाचं आहे खूप. याच्यावरच सगळेजण प्रश्न विचारतायत ग्रुपला सुद्धा. आता ते व्यवस्थित ऐकायचंय. कशी जॉइन करायची? तर बघा, सेवा जॉइन करण्याचे तुमच्याकडे 2 ते 3 म्हणजे ऑप्शन आहेत. तुम्हाला पर्याय आहेत. पहिला पर्याय तर आहे, की सरळ तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं, तर चॅनलचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला ऑटोमॅटिक येईल. जसं मी लाईव्ह सेट केला, की तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन येईल, की स्वामी 24 वर इतक्या वाजता हा व्हिडिओ लाईव्ह होणार आहे, म्हणजे ही सेवा लाईव्ह होणार आहे, ते तुम्हाला दिसेल. तुम्ही त्या 10 म्हणजे 10 वाजेचा टाईम दिसेल, तर 10 वाजता तुम्ही 10 वाजता किंवा तुम्ही 9 वाजता जरी अगदी तो व्हिडिओ ओपन केला, पण तो चालू होणार नाही. तो चालू केव्हा होईल? 10 वाजता, जेव्हा मी इकडे सेवेला बसेल. त्यामुळे एकतर त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्ही सेवा जॉइन करू शकता किंवा दुसरा उपाय आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि मागच्याही बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं. डिस्क्रिप्शन म्हणजे इथे मोर वगैरे लिहिलेलं असतं, पुन्हा सांगतो. तिथे जायचं. त्या ठिकाणी आपल्या स्वामी 24 चा WhatsApp ग्रुप आहे. त्या ग्रुपची लिंक मी देते. 2 ग्रुप आहेत. पुरुषांचा ग्रुप वेगळा आहे, महिलांचा ग्रुप वेगळा आहे. पुरुषांनी पुरुषांच्या ग्रुपच्या लिंकवर जाऊन जॉइन करायचं, महिलांनी महिलांचा ग्रुपला जॉइन करायचं आहे. ग्रुपला तुम्ही एकदा जॉइन झाले, की तिथं मला जॉइन करा, हे करा, काहीच विचारायचं नाही. ग्रुपला तुम्ही जॉइन झाले, की आपोआप उद्या सेवा असणार आहे. तर दररोज सायंकाळी म्हणजे साधारण एक 6 वाजेनंतर या प्रकारचं हे जे तुम्ही थंबनेल आता बघताय, तर या प्रकारचं थंबनेल आणि या प्रकारचा एक व्हिडिओ, म्हणजे बघा, आजची नित्य सेवा तुम्ही बघताय याच्यात. तर आजची नित्य सेवा तारीख लिहिलेली आणि वेळ लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर दररोज अशा प्रकारचं
अशा प्रकारचं थंबनेल आणि अशा प्रकारचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला सेवा 10 वाजता आहे ना, तर त्याच्या आधीच 1-2 तास आधी किंवा कमीत कमी अर्धा ते 1 तास आधी ती या व्हिडिओची लिंक त्या ग्रुपला मी WhatsAppला टाकणार आहे. तर तिथून तुम्ही सरळ त्या ग्रुपवरनं त्या लिंकवर क्लिक करून सेवेला जॉइन होऊ शकतात. मग तुम्हाला जॉइन व्हायचं तर सरळ चॅनलवरून होऊ शकतात किंवा डायरेक्टली तुम्ही WhatsApp ग्रुप आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते जॉइन करा. ग्रुपमध्ये कनेक्ट व्हा आणि तिथून पण आपण सेवा जॉइन करता येते. ठीक आहे, तर तुमच्यावर आहे तुम्हाला कसं जॉइन व्हायचं. WhatsApp ग्रुप दिलेला आहे. तुम्ही जॉइन होऊ शकता. तिथे आपले बरेच काही प्रश्न असतात महत्त्वाचे, तर तेही आपण सोडवत असतो. ठीक आहे, पुरुषांचा ग्रुप वेगळा आहे मात्र महिलांचा ग्रुप वेगळा आहे. ते आपल्या ग्रुपला जॉइन व्हायचंय. ओके. आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न महिला भगिनींकडनं विचारण्यात येतो, की आता बऱ्याच महिलांना ही शंका येईल, की दादा आम्हाला जर का मासिक धर्म आलेला असेल समजा, तर मग ही सेवा आम्ही करू शकतो का? या सेवेला आम्ही जॉइन होऊ शकतो का? तर बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुम्हाला लाईव्ह नित्य सेवेचा हाच आहे, की जर का तुम्ही घरी वैयक्तिक ही सेवा करताय ज्यावेळेस, तर तुमच्या मासिक धर्माच्या कालावधीमध्ये तुम्हाला सेवा थांबवावी लागते. आपण ते म्हणजे देवघरात जाऊ शकत नाही किंवा त्या धार्मिक साहित्यांना आपण पुस्तकाला, ग्रंथाला हात लावू शकत नाही, माळेला हात लावू शकत नाही. असं बऱ्याच सेवेकऱ्यांचं हा प्रॉब्लेम असतो. महिला भगिनींना तर हा दर महिन्याला प्रॉब्लेम असतो. मग लाईव्ह सेवेचा तुम्हाला हा फायदा आहे. जरी तुम्ही मासिक धर्मात असणार आहे, तरी त्या 5 दिवस तुम्हाला ही सेवा जॉइन करायला काहीच हरकत नाहीये. तुम्ही ही सेवा रोजच्या प्रमाणे मासिक धर्माच्या दिवसातही जॉइन करा. ग्रंथ हातात घेऊ नका, माळ हातात घेऊ नका, आसन घेऊन बसा. हात जोडून जी मी आणि माझ्यासोबत जे हजारो सेवेकरी एकाच वेळेस ती सेवा करत आहेत, तर त्या सेवेमध्ये हात जोडून तुम्ही फक्त आमच्या मागे बोलू शकता किंवा तुम्ही फक्त श्रवण करू शकता. जेव्हा जाप सुरू आहे म्हणजे आपले माळजाप जेव्हा चालू आहे त्यावेळेस तुम्ही जाप करू शकता. काहीच अडचण नाही. म्हणजे फायदा असा की मासिक धर्मातही तुमची सेवा खंडित होणार नाहीये. हा या लाईव्ह सेवेचा अत्यंत मोठा फायदा आहे. ठीक आहे. मला वाटतं मी सगळ्या प्रश्नांची जवळ-जवळ तुमच्या शंकेचं निरसन केलेलं आहे. त्याच्यानंतरही काही गोष्टी असतील तर तुम्ही फार म्हणजे चिंता करू नका. उद्यापासून सेवेला जॉइन करा. तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील, सेवेला आधी जॉइन करा. त्याच्यानंतरही आपण गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर रोजच्या सेवेला जॉइन करता तुमचे सगळे प्रश्न आपोआप सॉल्व्ह होणार आहेत. काळजी करायची गरज नाही. आधी ग्रुप जॉइन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, तर तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांना, सेवेकऱ्यांना, परिवारातला मित्र-मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जे स्वामी सेवेत येऊ इच्छितात. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.